Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic all about money. स्टुडंट विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण ऑल अबाउट मनी या लेसनचे एक्सप्लेनेशन या ठिकाणी मी केलेलं होतं. या लेसनमध्ये पैसा हा चलनामध्ये कशा प्रकारे वापरण्यात येतो आणि कोणकोणत्या देशामध्ये चलन म्हणून पैशाचं स्वरूप हे वेगवेगळ्या प्रकारे आहे हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं होतं. तर आज या ठिकाणी या लेसनचे क्वेश्चन आणि आन्सर्स या ठिकाणी आपण लर्न करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 2, राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी इन युअर मदर टंग. पैसा या विषयावर तुमच्या मातृभाषेत एक टिप्पण लिहा. या ठिकाणी पैसा हा विषय घ्यायचा आणि या विषयावर एक छोटीशी नोट किंवा एक छोटीशी टिप्पणी या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे. या ठिकाणी तुम्ही माझ्या नोटबुकमध्ये पाहू शकता की ही टिप्पणी मी या ठिकाणी लिहिलेली आहे. राईट अ शॉर्ट नोट ऑन मनी इन युअर मदर टंग. मदर टंग म्हणजे मातृभाषा. मग या ठिकाणी म्हणजे मराठीमध्ये पैसा या विषयावर आपल्याला या ठिकाणी टिप्पणी ही लिहायची आहे. मग पैशाचे महत्त्व. व्यक्तीच्या जीवनात अनेक महत्त्वाचे घटक आहे. त्यापैकी एक म्हणजे पैसा. मुलांनो, पैसा हा आपल्या जीवनात कुठे कुठे लागतो. आजच्या काळात जीवन जगण्यासाठी पैसा हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पैशाशिवाय या जगात जगणं हे अशक्य आहे. अन्न, वस्त्र, निवारा या प्रत्येक घटकासाठी पैसा हा लागत असतो. पैसा कमविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या आयुष्यात कष्ट हे करावेच लागतात. कष्ट करूनच व्यक्ती हा पैसा मिळवत असतो. यातूनच तो आपल्या आयुष्यातल्या सर्व गरजा भागवत असतो. पैसा हा मौल्यवान आहे, म्हणून तो जपूनच खर्च केला पाहिजे. पैशाचे योग्य नियोजन करता आले नाही तर माणूस हा कर्जबाजारी होतो. म्हणजे अशा प्रकारे पैसा हा आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचा आहे हे या ठिकाणी मी एक्सप्लेन केलेलं आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, लुक ॲट द डायग्राम ऑन पेज नंबर 40. 40 पेज नंबरवर डायग्राम दिलेला आहे. इट इज कॉल्ड अ ट्री डायग्राम बिकॉज इट हॅज ब्रँचेस. नाऊ रीड द फॉलोइंग अँड ड्रॉ अ ट्री डायग्राम टू शो दिस इन्फॉर्मेशन. 40 वरील आकृती पहा. अशा आकृतीत फांद्या असल्यामुळे तिला ट्री डायग्राम म्हणतात. आता खालील मजकूर वाचा आणि त्यातील माहिती दाखवण्यासाठी ट्री डायग्राम काढा. मग या ठिकाणी ट्री डायग्राम म्हणजे काय, तर हे आहे पेज नंबर 40. याच्यावर आपल्याला ही जी डायग्राम आहे ही आहे ट्री डायग्राम. म्हणजे या ठिकाणी हे एक झाड आहे आणि या झाडाची वेगवेगळ्या ब्रँचेस आहे आणि त्या ब्रँचेसमध्ये आपण वेगवेगळे टॉपिक हे या ठिकाणी लिहिलेले आहे. म्हणून या ठिकाणी हा जो डायग्राम आहे ते याला म्हणतात ट्री डायग्राम. मग असाच डायग्राम आपल्याला क्वेश्चन नंबर 3मध्ये त्यांनी जो पॅसेज दिलेला आहे त्या पॅसेजवरून आपल्याला या ठिकाणी तो तयार करायचा आहे. मग या ठिकाणी मी माझ्या नोटबुकमध्ये तो डायग्राम इथं तयार केलेला आहे. मग पॅसेज आहे, थिंग्स इन आवर सराउंडिंग फॉर्म 2 ग्रुप्स, लिव्हिंग थिंग्स अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. या ठिकाणी जे सराउंडिंग आहे तर या सराउंडचे 2 ग्रुप पडतात, एक लिव्हिंग थिंग आणि एक नॉन लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव आणि निर्जीव. लिव्हिंग थिंग्स आर 2 कॉइन्स. मग सजीवांचे 2 प्रकार पडतात, प्लांट्स अँड ॲनिमल्स, झाडं झुडपं आणि ॲनिमल्स. देर आर 2 टाईप्स ऑफ प्लांट्स. मग झाडाचे 2 प्रकार पडतात, फ्लोरिंग प्लांट्स अँड नॉन फ्लोरिंग प्लांट्स. काही झाडं ही जमिनीच्या वर तयार होतात तर काही झाडं ही जमिनीच्या मध्ये तयार होतात. इट वी कन्सिडर ॲनिमल वी सी दॅट सम ॲनिमल्स ले एग्स. त्याचप्रमाणे ॲनिमल हे आपल्याला वेगळ्या प्रकारचे पाहायला मिळतात. दे आर ओविपारस ॲनिमल, म्हणजेच जे ॲनिमल हे अंड्यामधून बाहेर येतात. सम ॲनिमल्स गिव्ह बर्थ इन देअर यंग वन्स. आणि काही ॲनिमल्स हे या ठिकाणी मातेच्या पोटातून जन्म घेतात. दे आर वायओपॅरस ॲनिमल आणि त्यांना म्हणतात वायओपॅरस ॲनिमल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला हा जो पॅसेज दिलेला आहे हा पॅसेज या ठिकाणी मी रीड केलेला आहे. आता याचा ट्री डायग्राम या ठिकाणी आपण तयार करायचा आहे.
या ठिकाणी थिंग्स इन सराउंडिंग म्हणजे या सभोवतालच्या वेगवेगळ्या वस्तू. मग आपल्याला पॅसेजमध्ये दिलेलं आहे की सभोवतालच्या वस्तूंमध्ये 2 प्रकार दिलेले, लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स, म्हणजेच सजीव वस्तू आणि निर्जीव वस्तू. सजीव वस्तूंचे पुन्हा 2 प्रकार पडतात, प्लांट्स आणि ॲनिमल्स. त्यानंतर प्लांट्स झाडझुडपं, ॲनिमल प्राणी. प्लांटचे 2 प्रकार पडतात, फ्लोरिंग आणि नॉन फ्लोरिंग, म्हणजे जमिनीवरील झाडं आणि काही जी झाडं असतात किंवा काही जे पदार्थ असतात हे आपल्याला जमिनीच्या खाली तयार होताना दिसतात. त्यानंतर ॲनिमल्समध्ये होविपॅरस आणि वायोपॅरस. होविपॅरस म्हणजे जी प्राणी अंड्यामधून बाहेर पडतात त्यांना म्हणतात ओविपॅरस, आणि वायोपॅरस म्हणजे जी आईच्या पोटातून जन्म घेतात. अशा प्रकारे ॲनिमलचे 2 टाईप्स या ठिकाणी इथं एक्सप्लेन केलेले आहे. तर हा जो डायग्राम आहे याला म्हणतात ट्री डायग्राम. असाच डायग्राम तुम्हालाही या ठिकाणी काढण्यासाठी येत असतो, म्हणून या ठिकाणी इथे एक एक्झाम्पल दिलेले आणि एक्झाम्पल मी या ठिकाणी हे एक्सप्लेन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.